येवकार हांव समरिता कणगांवकर. सुरवेक पळयचे हेडलायन्स. सप्तका परस चड काळ पुलिसां कडल्यान पळपी फरार आशिल्ले सिद्दीकीक सोमारा परतून हाडलो गोंयांत. सिद्दीकी सयत ताची घरकान्न सारिकाकय केला अटक. केंद्रीय शिक्षण मंत्रालयान येता 5वी आनी 8वी मेरेन पास करपाचे धोरण केला रद्द. जाका लागून वर्साच्या शेवटाक परीक्षेत नापास विद्यार्थ्यांक दवरतले त्याच वर्गात. मंगळारा उत्तर आनी दक्षिण गोंय ह्या दोन्ही म्हालांनी हवामान सुकें उरपाची शक्यताय. तापमानात जावचो ना व्हडलोसो बदल, हवामान खात्याचो अदमास. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. सप्तका परस चड काळ पुलिसां कडल्यान पळपी फरार आशिल्लो सुलेमान खान उर्फ सिद्दीकीक सोमारा सांजवेळार परतून गोंयांत हाडलो. खानाक ताची घरकान्न सारिका सयत 2 दिसां पयलीं केरळांतल्या एर्नाकुलम पुलिसांनी अटक केल्ले. 12 ते 13 डिसेंबर मजगतीं राती गुन्यांव फाट्याच्या बंदखणींतल्यान पळून गेल्ल्यान ताका धरलो. पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी पत्रकार परिशदेंत हे घडणुकेची माहिती दिली. खानाक अटक करपाची घोशणा करपाक कळाव जालो कारण ताजी वळख पुरायपणान तपासपाची गरज आशिल्ल्याचें तांणी स्पश्ट केलें. पहले एक जब टिप मिली हमें कि वहाँ पे ये हो सकता है तो हम लोगों ने केरला पुलिस को बताया. ये 3 दिन पहले नहीं, 2 दिन पहले कह सकते हैं, परसों शाम की बात है. और उसके बाद जब उसको डिटेन किया गया तो वी वांटेड टू बी डबली श्योर कि व्यक्ति वही है. हम अपनी टीम हमने भेजी तो उसको टीम को ट्रैवल करने में भी टाइम लगा, पर पहुँचे वो लोग. तब तक वहाँ पे वो लोग अपना जो उनका फॉर्मेलिटी थी प्रिवेंटिव डिटेंशन का वो किया था. फिर उसके बाद जब उन्होंने रिलीज किया उसको तब हमने उसको लिया. वी वांटेड टू बी श्योर दैट ही इज द सेम पर्सन. जमीन बळकावप, फटवणूक करपा सयत जायत्या गुन्यांवकारी प्रकरणांतलो मुखेल व्यक्ती सुलेमान खान फाटल्या 10 दिसां सावन पळून गेल्लो. सायबर क्रायम SP राहुल गुप्तान दिल्ले माहिती प्रमाण सिद्दीकी कर्नाटक, महाराष्ट्र, केरळा सयत कितल्याशाच राज्यांनी भोंवलो. उण्यात उणे 8 वेगवेगळ्या सुवातींनी ताणें राबितो केलो. ये आगे पता चला कि हम इसको जब ट्रैक कर रहे थे तो हमको रियलाइज हुआ कि बहुत ही चूंकि ये शातिर क्रिमिनल है, बहुत बड़ी इसकी क्रिमिनल हिस्ट्री है 2005 से लेकर अभी तक, तो ये पुलिस को चकमा देने में माहिर है. तो ये रियलाइज किया गया कि ये बार-बार अपनी पोजीशन चेंज कर रहा है ताकि हम इसको किसी भी तरीके से ह्यूमन इंटेलिजेंस या टेक्निकल इंटेलिजेंस से ट्रैक ना कर पाए. जहां हमारी टीम जहां जाती थी उससे ये कोशिश करता था कि उसको वो हमको ट्रैक में ले गए कि हम वहां पे जाएं और उसके बाद वो वहां पे ना मिले. लेकिन हमने ये रियलाइज कर लिया पैटर्न. उसके बाद we intensified our efforts even more in last 4-5 days and we got one step ahead of him. We got to know that he might be hiding with his family. ये हमको कहीं से इनपुट मिला और हमने इसकी फैमिली को ट्रैक करना शुरू किया. तो फैमिली को जब ट्रैक करना शुरू किया तो वो पता चला कि उनका वो केरला में हो सकते हैं. केरला में जब एग्जैक्ट लोकेशन मिली हमको तो हमने केरला पुलिस की टीम को इमीडिएटली खबर की. एर्नाकुलम पुलिस ने अच्छा रिस्पॉन्ड किया और उनको वहाँ पे डिटेन करके फैमिली को जब वो वाइफ को जब पूछताछ करने के लिए गए तो सुलेमान सिद्दीकी वहीं मिला. हमने फाइनेंशियल एनालिसिस किया कि सुलेमान सिद्दीकी ने जो पैसा कमाया है फ्रॉड कर करके वो कहाँ जा रहा है. अल्टीमेटली हमको पता चला कि कारवाड़ में उसने कुछ फ्लैट्स लेके रखे हैं. 4 फ्लैट्स थे उसकी वाइफ के नाम पे, एक बिल्डर कंपनी बना के रखी हुई थी. तो ये सब दिखाता है कि उसकी वाइफ इसके साथ को अक्यूज है. और भी काफी सारे डॉक्यूमेंट्री एविडेंसेस हमको मिले हैं उसके हाउस सर्च के दौरान. 2 दिन पहले उसके घर पे हाउस सर्च भी किया गया, चारों घर पे और ऑफिस पे. तो उससे ये मल्टीपल बैंक पासबुक, चेक बुक्स, 16 बैंक पासबुक, 30 चेक बुक्स, मल्टीपल आधार कार्ड, राशन कार्ड्स, 12 मोबाइल फोन मिले हैं इसके वहां से कारवाड़ वाले घरों से लीड्स मिली हैं, स्टाम्प पैड मिले हैं कुछ पर्टिकुलर कंपनीज के. उसके बाद केरला में जब इसको जहां से पकड़ा गया वहां पर फिर से 12 मोबाइल फोन मिले हैं. गाड़ियां भी हमने बरामद की हैं. टोटल 3 4 व्हीलर और 3 2 व्हीलर्स इसकी पोजीशन से अभी तक हमने रिकवर की हैं. अब हम इसका फाइनेंशियल इन्वेस्टिगेशन और थॉरोली करेंगे ये जानने के लिए कि इसके कौन कौन इसके एसोसिएट हैं अलग अलग सिटीज में जिनकी मदद से ये छुपा भी रहा और प्रोबेबली वहाँ पर इसका कुछ फाइनेंशियल असेट्स भी वहाँ पर
पाए जा सकते हैं। तो इस तरफ हमारी इन्वेस्टिगेशन रहेगी। गोवा 365 खातीर विन्संट रुजारियो, मनीष परब आनी मुझैफ शेख. केंद्रीय शिक्षण मंत्रालयान इयत्ता 5वी आनी 8वी मेरेन पास करपाचे धोरण रद्द केला, जाका लागून वर्साच्या शेवटाक परीक्षेत नापास विद्यार्थ्यांक त्याच वर्गात दवरतले. भुरग्यांक फुकट आणि सक्तीच्या शिक्षणाचो हक्क नेम दुरुस्ती ह्या नावान 16 डिसेंबर 2024 दिसा जारी केल्ली गॅजेट अधिसुचोवणी राज्य सरकारांक नेमान परीक्षा घेवपाचो आणि पदोन्नतीचो निकष पुराय करपी विद्यार्थ्यांक तिगोवन दवरपाचो अधिकार दिता. तशेंच विद्यार्थ्यांक खातीर शिकपाचे अंतर पयस करपा खातीर उपाय येवजण करपाचे आवाहन शिक्षण मंत्रालयान केला. हाका लागून 2009 वर्सा RTI कायद्या खाला दीर्घ काळासावन सुरू केल्ल्या धोरणांतल्यान बदल जाला. नापास विद्यार्थ्यांक पास करून फुडल्या वर्गांत प्रमोट करचे ना, अशा अधिसुचोवणेंत माहिती दिल्या. भारतातले मुळावे शिक्षण ही भुरग्याच्या औपचारीक शिक्षणाची बुन्याद असून ती 6 ते 14 वर्सां पिरायेच्या भुरग्यांक खातीर आसा. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवापरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. गोंय पोल्युशन खात्यान म्हापसा मार्केटात धाड घाली. सुमार 17,000 प्लास्टीक जप्त केले. 800 किल प्लास्टीक खात्याच्या ताब्यात. गोंय प्रदूषण नियंत्रण मंडळान सोमारा म्हापशेच्या 10 सुवातांचेर धाड घातली. म्हापसा मार्केटांत उण्या मायक्रॉन प्लास्टिकाच्यो म्हळ्यार सिंगल यूज प्लास्टिकाच्यो पोतयो आणि हेर कांय सामान विकपी 10 दुकानदारां आड कारवाय केल्या. दंड दिवन वट्ट 17,500 रुपयांचे प्लास्टीक जप्त केला. मार्केट इन्स्पेक्टर शेखर गावसान माहिती दिल्या. वांगडाच आम्ही सगळ्या बाजारात आज रेड मारलेली आहा सिंगल यूज प्लास्टीक आणि 17,500 जाल्लेले आहा जमा करून सगळ्यांचे मारलेले आणि हो आमचो सगळो सीज केलेलो हें सगळें आहा. We have confiscated around worth 17,500 as municipality has fine worth from the market area. कंटिन्युअसली आमी अशे रेड्स करतात टायम टू टायम. वी आर ऑल्सो स्प्रेडींग अवेरनेस. आमी टायम टू टायम अवेरनेसूय करता की असले सिंगल यूज प्लास्टीक जे आसा हें बाजारान विकपाकूच जायना इन द फर्स्ट प्लेस आनी मोस्टली दीस इज मटेरियल दॅट इज कमींग फ्रॉम आउटसायड द स्टेट एंड इज बींग सोल्ड हियर आनी स्पेशली अराउंड दीस फेस्टीव टायम आमकां यू कॅन आस्क द म्युनिसिपल इंजिनियर आमकां खूब त्रास जाता बिकॉज गार्बेज खूब अशी रस्त्यार पडलेली आसता आनी इवेंच्युअली जे आमचे कलेक्शन करता हे सगळे आमचे हे आसा म्युनिसिपालिटीचे किंवा पंचायतीचे जे लोक कलेक्शन करता तांकां त्रास जाता. सो वी आर ट्रायंग टू स्टॉप दीस रायट एट द सोर्स. वी आर ट्रायंग टू एलिमिनेट दीस सेल ऑफ सिंगल यूज प्लास्टीक. जवळ जवळ 17,500 आमी फायन मारलेली आसा आयज इन मल्टिपल शॉप्स अक्रॉस द म्हापसा मार्केट. रफली एज यू कॅन सी इन द व्हेकल there is around 700 to 800 kgs of single use plastics that we have confiscated. आमी हे सगळे कॉन्फिस्केट केलेले आसा आनी आमची हें आसा रिक्वेस्ट आसा लोकांक की हे सिंगल यूज प्लास्टीक एज अ इंडिविज्युअल तुमी हे घेनाका बाजारान बिकॉज यू आर द पीपल हू आर इन पावर. तुमी जर घेना तुमी जर डिसिजन घेतले की आयच्यान आमी ही प्लास्टिकाची कपां स्ट्रॉ प्लास्टीक स्पून्स फॉक्स घेना जाल्यार हे शॉपकिपर विकचे ना. सो तुमकां एक रिक्वेस्ट आसा ही तुमी आयच्यान विकनाका घेनाका आनी शॉपकिपरांक रिक्वेस्ट आसा की तेमी हें विकचें न्ही म्हणून. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी भक्तीपय बाळगी. पणजी नॅशनल कन्झ्युमर रायट्स डे मनयलो. सिव्हिल सप्लायज अँड कन्झ्युमर अफेअर्स खात्यान ही कार्यावळ घडोवन हाडली. कार्यावळी वेळार स्टेट कन्झ्युमर हेल्पलायनय दिला. आम्ही ट्राय करतात डिस्पोज करपाक. बट सर आय वूड ओनली टेल यू दॅट पेंडन्सी थोडीशी कित्याक उरता जाणा when the matters are stayed by national commission or by the state commission जेन्ना पळय ते स्टे जातात मॅटरी तेन्ना मातशी पेंडन्सी उरता. बट वी टेक केअर दॅट मॅटर्स आर बीइंग डिस्पोज्ड ऑफ एज फास्ट एज पॉसिबल. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टान सरान सांगिल्ल्या प्रमाणे आता कंप्लेंट फिजिकली घालू शकता ही दाखयली ते करू शकतात. फिजिकली येवपाची गरज नसता. 50 लाख पर्यंत ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्टाकडे असता. 50 लाख ते 2 करोड स्टेट कडे असता आणि 2चे वयर दिल्ली नॅशनल कमिशन असता. आणि तशें सांगपाक गेल्यार एव्हरी ईच वन ऑफ अस इज अ कन्झ्युमर. आम्ही कितें ना कितें घेताच सगळं. सो एव्हरी ईच वन ऑफ अस इज अ कन्झ्युमर. The total encompassment eludes us. And today is the day to introspect why this happens. Why we are taking this movement for granted. Why we are just
complacent in perhaps getting cheated right under our noses? Why are we not fighting for our rights when a new law has been brought out and the rights have been made known to each one of us? गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, गौतमी गावकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. सुकूर पंचायत वाठारात इको फ्रेंडली स्टार मेकिंग सर्त जाली. फाटली 3 वर्सां जाली ही सर्त जाता. मोठ्या संख्येन सर्तकांनी हे सर्तीत वांटो घेतिल्लो. ह्या निमतान कलाकारांक कला दाखोवपाची माची लेगीत मेळ्ळी. पळोवया कांय उमेदीचे खीण. आमच्या पंचायतीन आमी येवन आमकां आतां 3 वर्सां जाली आमी स्पर्धा थेयता. आकाश कंदील स्पर्धा, तशीच स्टार मेकिंग स्पर्धा 3 वर्सां जाली कंप्लीट. तशेंच आमकां बरें हें मेळटा, प्रोत्साहन मेळटा की सगळे जाण आमचे गांवांतले सगळे लोक आहा ते आपणाचे तशेंच आकाश कंदील तशेंच स्टारां बरी बरी करून हाडटा. एवरी इयर जो ग्रोथ हांवें जो पळयला आतां, एवरी इयर कॉम्पिटिशन जे आहा टफ जायत आसा. म्हाका दिसता पयलीं प्रायजीस खूब कमी आसले, म्हणजे टोटल फर्स्ट स्टेज प्रायज आनी 4 का 5 कितें आसली. पूण ह्या वर्सा सुकूर पंचायतीन 10 प्रायजीस ही कॉन्सोलेशन एड केल्या. सगळ्यांत बरी गजाल की सुकूर पंचायतीन जो इनिशिएटिव्ह घेतला, जो इलेक्ट जावन 3 वर्सां जाली आनी कंटिन्यू प्रोग्राम, आनी सुकूर पंचायतीन जो प्रोग्राम येता तो सगळो व्हायरल जाता आनी लोकूय म्हणटा की सुकूर पंचायत कितें तरी इनिशिएटिव्ह घेता. आज आमकां 3 वर्सां जाली आमी स्टार मेकिंग कॉम्पिटिशन आनी तशेंच दिवाळीचे आकाश कंदील हाका बीन आमी 3 वर्सां जाल्ली आसा. Great pleasure to see that all stars lined up. I come all the way to see, especially this is like the 3rd year I think here, and it's a really great initiative by the panchayat members and the sarpanch, and I see a lot of interest by the surrounding youth and lot of entries, and every year it is becoming more and more successful. It really thrills me to see a lot of effort, and if you see, it's really well crafted and all the entries are equally good. So hats off to the panchayat members and hats off to the panchayat for having this great initiative. I hope this will continue for the years to come. Thank you. I think Sukur Panchayat has done a great job by organizing this kind of competition where everyone can showcase their talent, and I would really love if they keep on organizing such kind of competitions, and I give hats up to Sukur Panchayat for organizing such kind of event. Thank you so much. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, समृता खणगांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. मंगळारा उत्तर आनी दक्षिण गोंय ह्या दोन्ही म्हालांनी हवामान सुकें उरपाची शक्यताय आशिल्ल्यान तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. IMDच्या अदमासा प्रमाण राज्यात कांय प्रमाणात ढगाळ वातावरण आसतले. सांजेच्या वेळार धुकें पडपाची शक्यताय आसा. उथळ ते मध्यम धुक्याचो अदमास आसा. खास करून सांज वेळार कांय वाठारांनी दृश्यमानता उणी जाव येता, पूण हवामान सादारणपणान सुकें उरतले. राज्या खातीर हवामानाची शिटकावणी जारी करूंक ना. चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियसाच्या सुमाराक उरपाची शक्यताय आसा, जाल्यार उण्यांत उणें तापमान 22 डिग्री सेल्सियसाचेर पावतले, जाका लागून थळाव्यांक आनी पर्यटकांक एक उष्ण पूण सोबीत दीस मेळटलो. येता त्या दिसांनी तापमान वा पावसाच्या नदरेंत व्हड बदल जावचो ना. IMDचो अदमास. मंगळारा सुकें हवामान, उथळ ते मध्यम धुक्याची शक्यताय. हवामानाची शिटकावणी ना. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसो.